सहकारी संजय मामा, विधान परिषदेचे माजी आमदार माजी सहकारी प्रशांत वादक, एवढी पडत नाही ती शेतकऱ्याचं मात्र केलेलं आहे सरकारनं, एवढी मतं पडत नाही ती. तुम्ही स्वप्न सुद्धा घेऊ नका. आमचं माढा तालुक्याचं 20 कोटी रुपयाचं नुकसान केलंय. निंबाळकर साहेबाला किती वेळेला आम्ही बांधले नाही, काय केलंय लावली. बोलू द्या, आमची बांधलं नाही ती. शेतकऱ्याला सटावाने लावायला लावली. आणि निंबाळकर साहेबांनी किती वेळेला आम्ही गेलो दारात उभा राहून दिलं आम्हाला शेतकऱ्यांना. ऐका फक्त कांद्याचं आमचं काय मात्र केलंय. आज शेतीला काय भाव दिले काही मी पक्षी नाही, सर्वसामान्य शेतकरी सत्ता माझं 22 लाख रुपये बुडविल्यात आहे. आणि श्रीपाजी नाईक साहेब माझ्या प्लॉटवर येऊन छतावरी लावायला गेले 22 लाख रुपये. काय झालं, तुम्ही आता मीटिंग बैठक होती त्याच्यामध्ये तुम्ही उभारला बोलला, त्यामुळं जरा असं गोंधळ झाला. काय त्याच्या मागचं कारण आहे नीट सांगा. तुमचा नक्की आरोप कुणावर आहे? असं काही सुद्धा समजायची गरज नाही. एक मिनिट माझ्याकडं पुरावा आहे. चेक दिले आम्ही चेक बी भरले. त्या कंपनीनं रुपयाही आम्हाला दिलेला नाही. माझा राजकारणाचा हेतू कधीही नाही. मी ग्रामपंचायतीचा निंबर सुद्धा नाही. कधी कुठल्या पुढाऱ्याच्या मागं बी पळत नाही. सर्वसामान्य शेतकरी आहेत मी. तुमचा आरोप आणि राग कुणावर आहे? कारण काय केंद्र सरकारवर आरोप आहे की त्यांनी जर समजा कंपनीला जर मंजुरी दिली नसती, बाबा ही औषधी वनस्पती लावा म्हणून, तर आम्ही लावली नसती. आणि श्रीपाजी नाईक साहेब आमच्या प्लॉटवर पाहणी केले आणि त्यांनी पाहणी करून सनी तिथं काय केलं, कंदरला कार्यक्रम घेतला, शेतकरी मेळावा घेतला आणि लागणी करा आम्हाला प्रवर्तन केलं, लागणी केली आम्ही. मग मला एकच म्हणायला पाहिजे होतं, केंद्र सरकारने आमच्यावर जर विश्वास टाकून सनी करायला लावली ती नसती तर आम्ही केलेच नसते. आम्ही कंपनीला कुणाला मीठ घालत नाही. कंपनीच्या मग नाईक साहेबाला आम्ही भेटलो, गोव्याला गेलो. श्रीपाजी नाईक साहेब आम्ही गोव्याला गेलो. मग गोव्याला सुद्धा त्यांनी ते चेअरमनला बोलवून घेतलं आणि तिथं बोलवून घेऊन सनी आमच्या शेतावरीची बाबा पेमेंट करतो म्हणले होते. ती तुम्ही 50% देतो म्हणले, पण त्यांनी काही दिलं नाही. मग लिंबाळकर साहेब असे भेटलो आम्ही, तिथं बी गेलो. ते बी म्हणले बघू घेऊ काय करू असं म्हणले. परवा पिंपळनेरच्या कार्यक्रमात हिथं
तुमचा खासदार निंबाळकरांवर राग आहे का किंवा आरोप आहे? राग कुणावर नाही. नाही ना, हां. माझं 22 लाख रुपये पेमेंट यांनी द्यावा. केंद्र सरकार जी आहे कंपनी ह्यानं मला कोणाचा राग नाही. माझं मतदान म्हणजे असं काय आता चंद्रकांत दादा बोलत असताना कुणी अडवलं का बोलायला? काय सुद्धा नाही. काय नाही ना, डायरेक्ट तुमचा आरोप नाही, तुमची व्यथा तुम्ही मांडली. व्यथा. हां? हां, काय त्याच्याबद्दल तुमच्या हे नाही, तुम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला का? चंद्रकांत दिलाई. झाल्यानंतर तुम्हाला कोणी बाहेर काढलं? काय कशासाठी कारवाई झाली? हां, काय कारण काय नाही? कुणीच नाही. काय कारवाई कोणी केली? काय नाही झालं नाही, का? कुणी नाही. कोण नाही केलं. काय सुद्धा नाही. कुणीच नाही केलं. नाही, कुणीच काय म्हणली नाहीत. विधानसभांपैकी 3 विधानसभांचा माझा आजचा प्रवास करमाळा झाला, माढा झाला, आता मी सांगोलाकडे निघालो. दर आठवड्याला आता 2 दिवस मी येणार, 1 दिवस सोलापूर आणि 1 दिवस माढा. त्यात विधानसभा लेवलला सर्वपक्षीय बैठक करून, तर ती सर्वपक्षीय असल्यामुळे ती 200-225 जी होते, ज्यात पुढच्या महिन्याभरामध्ये प्रश्न काय काय उपस्थित होतील. जसं आता एक प्रयत्न झाला की इतका चांगला रंगलेला कार्यक्रम लोक सहमत झाले की एका बूथवर 370 मतं आपल्याला आरामात मिळतील, तर ते डिस्टर्ब करण्यासाठी कोणते एक विरोधक आणून बसवला. तर त्या विरोधकाला टॅकल कसं करायचं, बूथवर एखादा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर कसं द्यायचं, अशा प्रकारचे सर्वपक्षीय मेळावे चाललेले आहेत. आणि त्यामुळे आत्ताचं एक प्रात्यक्षिक झालं, चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होऊन पायाखालची वाळू घसरून विरोधक बरं, आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना, त्यामुळे कोणी हात लावला नाही. माझ्या पोलिसांनी सांगितले कोणी त्याला हात लावायचा नाही. पण तो एक माणूससुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो, कारण त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाही आहे. त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं, म्हणून तर मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ, पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अबकी बार 400 पार असं घेऊन काम करा. दादा, ज्या पद्धतीनं इतके प्रश्न उत्तर आपण विचारले शेतकऱ्यांना, शेतकऱ्याच्या भावना उद्रेक एकीकडे दिसून आला की केंद्र सरकारमुळे माझं 20 कोटीचं नुकसान झालं, नेमकं हे काय प्रश्न आहे, नेमकं काय प्रकरण आहे? नाही, मला असं आहे की ही काही पद्धतीच नाही ना. त्यांनी असं म्हणायला पाहिजे प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो, जसं आत्ताही थांबलो आहे ना, मला घाई आहे तरी थांबलो, निवेदनं घेतो, चर्चा घेतो. त्याचा मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून सांगा, मला तर कळलाच नाही. म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता, उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा होता, प्रश्न आहे. आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की 100% मतं मिळणार आहेत, एक 35-40% मतं अशी असतील की जे सहमत नाहीत आमच्याशी, नाही आहेत सहमत. पण सहमत आहे, मला वर्षाला 6,000 रुपये गेले 5 वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. नॅनो फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती वाहावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळं, असं मागेल तिथे शेततळ्यामुळे मला शेततळं मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या, त्यामुळे काही लाख हेक्टर पाण्याखाली आलं असं म्हणणारा शेतकरी आहेच ना. असं म्हणणारा शेतकरी असणारच ना की जो म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं. पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं, अजूनही मी चाललो आहे बाहेर बघायला, तर मी त्याच्याशी बोललो असतो. मराठा समाज बांधवांच्या देखील आक्रमकता दिसून आली. तर काल रामसतपुतेंना देखील असे सवाल विचारण्यात आले होते. एकीकडे मराठा समाज बांधव, मराठा समाजाला आरक्षण, आपले आमदार आहेत श्रीकांत भारती, यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. त्यांनी त्यांचं नवीन पुत्र आहे जे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी आलेलं आहे, त्याला शंभू नाव दिलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. नाही बघा, अशा कोणाच्या भावना दुखावू नये. मी श्रीकांत माझा मित्र आहे, माझ्या घरातला मुलगा आहे, मी त्याच्याशी बोलेन. आणि बऱ्याच वेळेला हेतुपुरस्पर काही केलं जात नाही. माझा ऐका तर मराठा आरक्षण यावर बोलूया ना. मराठा आरक्षण महाराष्ट्रामध्ये 60 साली महाराष्ट्र झाल्यानंतर पहिल्यांदा कोणी दिलं, तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो ना, पहिल्यांदा कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसांनी दिलं, 17ला दिलं, हायकोर्टात टिकवलं. गेलं तेव्हाला कोण होतं? उद्धव ठाकरे होते. पुन्हा आलं तेव्हा कोण आहे? एकनाथ शिंदे आहे. म्हणजे मग तुम्ही, म्हणजे जे आंदोलक आहेत ते, त्यांना मी काही दोष देत नाही, ते या आधीच्या सगळ्या मराठा मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही विचारणार की तुम्ही काय नाही दिलं, तुम्ही काय नाही दिलं. तर फडणवीसांनी दिलं, नुसतं आरक्षण नाही दिलं. तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जे ओबीसीला ते मराठ्यांना, म्हणून 50% फीमध्ये सवलत दिली, जी ओबीसीला आणि हॉस्टेल्स दिली, मोठ्या प्रमाणात सारथी काढली, MPSC UPSC. त्यातही मराठा समाजातला एक वर्ग असा असेलच की तो सहमत नाही, तर नाही आहे. पण सहमत असताना मोठा वर्ग आहे, म्हणूनच आंदोलन सुरू असताना पीकला ग्रामपंचायत यश मिळालं ना. लोक
तुम्हाला काय परिणाम होणार नाही असं म्हणायचं का? मराठा समाजाच्या आंदोलनाचा परिणाम होणार नाही असं म्हणायचं असं आहे की शेवटी कुठल्याही निवडणुकीमध्ये 99% मतं मिळतात कोणाला आपण आता ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा बीजेपीला फरक पडला नाही मराठा समाजाचं आंदोलन सुरू असलं नाही. संदीप चालूपणा करू नको. किती स्टाईलच आहे ते. काही लोक सवाल असहमती व्यक्त करतात. मराठा समाजाचं भलं बीजेपीने केलं असं म्हणताना फार मोठं बोललं आहे. मराठा समाजाचं भलं अजून तुम्ही करायला हवं. एक लाखाचा मता किती मिळेल असा विश्वास व्यक्त आपण दुसरीकडे मोहिते पाटील असं आहे की एका रक्ताचं कुटुंब जे असतं त्याच्यात काही ना काही खळखळ असते आणि एक दिवशी एक भाऊ म्हणून टाकून बाहेर तसं एका कुटुंबात होतं ना. तर अनेक पार्श्वभूमीची लोकं आली खूप गुण्यागोविंदाने नांदत आहे. तर एखादा असं मध्ये असेल पण अजूनही माझी खात्री आहे की देवेंद्र नावाची जी महाराष्ट्राची लागू आहे ते बोलवतात त्यामुळे समजवतात काही भविष्यात त्यांना हवाई त्याचे शब्द देतात आणि प्रश्न येत होतात. मला अजूनही माझं त्या घराशी नातं आहे त्यामुळे वेगळे मोठी वाटी काय मोठी वाटी काय आमचे घरातले भविष्य वगैरे सगळी मंडळी जी आहे बाळदादा तर सगळ्यांशी माझा इतका संबंध मी त्यांना जवळून ओळखतो. म्हणजे एखाद्या घरात एखादी नाराजी बोलवल्यानंतर त्या घरात जसा माणूस थैतायट करतो आणि मग कोणीतरी घराचं प्रमुख त्याला शांत करतो तसं ते अतिशय समजूतदार आहे. त्यामुळे देवेंद्रजींबरोबर बसल्यानंतर त्यांच्या ज्या काही कंप्लेंट्स आहेत म्हणून नाही ते आपण प्रयत्न करतो.